ओल्या काजूची भाजीची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। एकदम मालवणी पद्धतीमध्ये जबरदस्त टेस्टी चमचमीत रस्सेदार अशी ही ओल्या काजूची भाजी कशी बनवायची ते पाहूया। बनवायला खूप सोपं आहे। घरामधील जे बेसिक साहित्य असतं त्यापासून आपण ही रस्सेदार अशी चमचमीत भाजी बनवणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला बाहेरची भाजी खाणं विसरून जाल एवढी आणि नॉनव्हेज ही फिक्कं पडेल एवढी जबरदस्त टेस्टी ही भाजी लागते। तर रेसिपी पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल। आणि भाजी आवडली तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे बघा आपण घेतलेले आहेत ओल्या काजू। तर काजू मी साफ करून घेतलेले आहेत आणि गरम पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवल्या होत्या, म्हणजे काय होतं यावरती जो चीक वगैरे असतो ना, चिकट तो निघून जातो। त्यामुळे थोड्या गरम पाण्यामध्ये अशा ठेवायच्या म्हणजे स्वच्छही होतात। तर आता आपण यासाठी लागणारी चटणी बनवून घेणार आहोत, म्हणजे आपण एकदम मालवणी पद्धतीमध्ये बनवतो त्यासाठी कांदा खोबऱ्याचं वाटप बनवणं गरजेचं आहे। तर तवा ठेवलेला आहे मी लोखंडी, त्यामध्ये 2 चमचे छोटं तेल घालते आहे आणि त्यानंतर ना इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत उभे चिरून आणि त्यासोबत अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या। आता हे आपण तव्यावरती घालून थोडंसं असं भाजून घेणार आहोत लालसर होईपर्यंत। या पद्धतीने भाजी तुम्ही नक्की बनवून बघा, खूप छान मस्त चमचमीत रस्सेदार अशी भाजी होते। तर तुम्ही कुठल्या पद्धतीने भाजी बनवता तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा। पण या पद्धतीने बनवलात ना तर बोटं चाटत राहाल आणि नॉनव्हेजही फिक्कं पडेल एवढी जबरदस्त टेस्टी ही भाजी लागते। आता मध्यम गॅसवरती कांदा बघा थोडासा गुलाबीसर होत आलेला आहे, अजून थोडा वेळ भाजून घेऊया, थोडा लालसर झाला पाहिजे। आता मी काय करणार आहे यामध्ये ना घालणार आहे कोथिंबीरच्या दांड्या। कोथिंबीरचे टोकाचे असतात ना दांडे ते घालायचे, त्यामुळे भाजीला चव खूप छान येते। आता हे कोथिंबीरची दांडी ही आपण या कांद्याबरोबर थोडंसं भाजून घेणार आहोत। तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल, पण हे कसं चव खूप छान येते आणि पौष्टिकही आहे, त्यामुळे मी नक्की फेकून देण्यापेक्षा याचा वापर आपण या पद्धतीने केला तर खूपच चांगला आहे। तर कांदा बघू शकता थोडासा लालसर झालेला आहे। त्यानंतर यामध्ये आता मी घालणार आहे पाव कप सुकं खोबरं। सुकं किंवा ओलं खोबरं असेल तर घेऊ शकता, पण ओल्या खोबऱ्यापेक्षा ना सुक्या खोबऱ्याची बनवलेली चटणीची भाजी खूप छान लागते, त्यामुळे सुकं खोबरं घातलेलं आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे, जे सुकं खोबरं घातल्यानंतर ना सतत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, कारण ते सुकं खोबरं लगेच जळतं, त्यामुळे मग करपट वास येऊ शकतो आपल्या भाजीला। म्हणून लक्षात ठेवा, सुकं खोबरं घातलं की सतत मिक्स करून खोबरं थोडं लालसर होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। आता खोबरं चांगलं लालसर झालं आहे, वाटप आपण पूर्णपणे थंड करून मिक्सरमधून वाटून घेऊया। हे कुठल्याही रस्सेदार भाजीमध्ये तुम्ही वापरू शकता। आता कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेला आहे आणि जिरं जसं तटकेल ना तसंच एक तेजपत्ता घेतलेला आहे, याचे आपण 2 तुकडे करून घेऊया। म्हणजे काय होतं, आपण यामध्ये कांदा वगैरे घालणार ना, ते परतताना आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही। अख्खं पान असलं ना तर मग परत इतर साहित्य मिक्स करताना थोडा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे 2 तुकडे करून घालायचे। आता तुम्हाला आवडत असेल तर इथे कढीपत्ताही घालू शकता, पण तेजपत्ता घातल्यामुळे कढीपत्ता मी वापरलेला नाही आहे। आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तोही घालून घेऊया आणि कांदा थोडासा लालसर होईपर्यंत आपण हा भाजून घेणार आहोत। तर गॅस मीडियमवरती ठेवते आणि कांदा भाजून घेऊया। या पद्धतीने तुम्ही कुठलीही रस्सेदार भाजी तुम्ही बनवू शकता। मी तुमच्यासोबत याआधी वालाची जे बिरडं असतं ते कसं बनवायचं त्याचीही रेसिपी शेअर केलेली आहे, तीही तुम्ही पाहू शकता। जर कांदा लालसर झाल्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तोही घालूया। आता तुम्हाला आवडत असेल ना तर आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण केलं आहे त्याबरोबरही टोमॅटो तुम्ही वाटू शकता, पण मी इथे बारीक चिरून घातलेला आहे। तर टोमॅटोही आपण थोडा सॉफ्ट होईपर्यंत चांगला तेलावरती परतून घेणार आहोत। तर टोमॅटो जोपर्यंत शिजतोय तोपर्यंत यामध्ये आपण काही मसाले ॲड करूया, बेसिक मसाले लागणार आहेत। तर पाव चमचा हळद घातलेली आहे, एक अर्धा चमचा धनेपूड घालते आणि इथे तिखट 1 चमचा मी घालते लाल मिरची पावडर। तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता, पण काजूची भाजी ना थोडी तिखटच छान लागते। 1 चमचा इथे किचन किंग मसाला घालते किंवा सब्जी मसाला असेल तोही घालू शकता आणि सोबतच आपण इथे
सर्व मसाले आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. पण आपण यामध्ये जो गरम मसाला वापरणार आहोत ना, तो आधी घालायचा नाही. आपल्याला सर्व मसाले चांगले परतून घेतल्यानंतर थोड्या वेळाने घालायचा आहे. म्हणजे मसाला जर आता तुम्ही परतलात ना, तर त्याचा टेस्ट बिघडेल. कारण मसाला ऑलरेडी आपण गरम मसाला ते भाजलेला असतो, त्यामुळे मी नंतर त्याचा वापर करते. आता आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण बनवून घेतलं होतं, त्यामधलं मी थोडंसं वाटण घालते, पाववाटी एवढं. बाकीचं तुम्ही इतर कुठल्याही रस्सा भाजीमध्ये वापरू शकता. थोडंसंच पाणी घालून मी वाटून घेतलं होतं, त्यामुळे फ्रीजमध्ये अगदी आरामात 8 दिवस राहतं. अजिबात खराब होत नाही. तुम्ही महिनाभर जरी बनवून ठेवला तरी भाज्या अजिबात खराब होत नाही. तर त्यासाठी काय करायचं, ते सुखं वाटण करायचं असं बिना पाण्याचं. ते कसं करायचं त्याची रेसिपी माझ्या चॅनलवरती, याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते जिथे जाऊन पाहू शकता. आता मसाला चांगला मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण घालूया काजू आणि परत थोडा वेळ मिक्स करून घेऊया. म्हणजे मसाल्यांबरोबर थोडा वेळ मिक्स करत राहूया. म्हणजे जो मसाल्यांचा फ्लेवर आहे ना, तो मस्त काजूमध्ये उतरेल. आता एकदम कोवळ्या काजू आहे, त्यामुळे आपल्याला काही जास्त कुकरमध्ये वगैरे लावायची गरज नाही. ते एकदम शिजून कुस्कर होईल, त्यामुळे आपण कढईमध्येच ही भाजी बनवणार आहोत. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर पाणी कसं एकदम गरम घालायचं आहे. उकळतं पाणी करून घेतलं होतं मी, ते घालून घेते आहे. म्हणजे काय होतं, भाजीला तरीही चांगली येते आणि भाजी लवकर शिजते. थंड पाणी घालू नका, गरम पाणीच करून घाला. आता भाजी किती रस्सेदार हवी आणि आपल्याला काजू शिजायला किती पाणी लागेल, त्या हिशोबाने तुम्ही पाणी घाला. तर ही थोडंसं मला अजून घट्ट वाटतं आहे, थोड्या काजू शिजायलाही हवे, त्यामुळे थोडंसं पाणी मी अजून यामध्ये घालते. तर साधारण 1 ग्लास एवढं मी पाणी घातलेलं आहे. मस्त रस्सेदार अशी आपली भाजी होणार आहे, बघू शकता. आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ. आणि आता मी यामध्ये गरम मसाला घालणार आहे. म्हणजे गरम मसाला पाव चमचा एवढाच गरम मसाला घालते, किंवा अर्धा चमचा घालू शकता. जास्त घालायची गरज नाही, कारण किचन किंग मसालाही वापरलेला आहे. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आपण यामध्ये आता घालूया कोथिंबीर. तर थोडीशी कोथिंबीर आता घालते आणि थोडी आपण नंतर वापरू शकतो. आणि व्यवस्थित मिक्स करून याला आपण कमीत कमी 7 ते 8 मिनटं भाजी शिजण्यासाठी झाकून ठेवून देऊया. मीडियम गॅसवरती अशीच मी भाजी शिजत ठेवते. तर साधारण 8 मिनटं झालेली आहेत, बघू शकता. भाजीचा रस्साही कमी झालेला आहे, पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे, काजूही आपल्या चांगल्या शिजले आहेत. असं सुगंध सुटला, एवढी चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे. नक्की बनवा, तुम्हाला यापुढे नॉनव्हेज ही फेल वाटेल, एवढी जबरदस्त टेस्टी ही भाजी लागते. बघू शकता भाजी आपली तयार झालेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर अजून घालते मी. आणि गरमागरम पोळीबरोबर, भाकरीबरोबर एकदम अप्रतिम लागते. तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. पाहू शकता काय मस्त दिसते ना, तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना. तर जर तुमच्याकडेही ओल्या काजू असतील तर नक्की ही भाजी बनवून बघा, खूपच छान लागते चवीला ही भाजी. आणि आता कसं ओल्या काजूचं सीझन आहे, त्यामुळे इझिली तुम्हाला मार्केटमध्ये वगैरे कुठेही ओल्या काजू मिळतील.